धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी केलं। संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्यांनी हे विधान केलं। तसंच धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालतं, त्यामुळे त्यांना संवैधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। संतोष देशमुखांना मारहाण होताना व्हिडिओ कॉल सुरू असल्याचं उघड झालंय। मारहाण करताना मुक्कारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला होता। 17 ते 19 वर्ष वयोगटातील 6 जणांनी मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्याचं समोर आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौकशीला वेग आलाय। विष्णू साठेला उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे, तर आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे। कृष्ण आंधळेचा शोध राज्याबाहेरही सुरू आहे। सीआयडीचं पथक आंधळेचा शोध घेत आहे। अंजली दमाने यांनी ट्विट केले, वाल्मिक कराडची दहशत आहे असा आरोप त्यांनी केला। एका महिलेनं गोटू गीतेबद्दल माहिती दिली। हा गीते मुलींना घरातून नेऊन फेकून देतो असं त्या महिलेनं सांगितल्याची माहिती दमाने यांनी दिली आहे। आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी याबाबतचं पत्रक काढलंय। प्रदेशाध्यक्षपदी तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे कायम आहेत, मात्र बावनकुळे यांना राज्य मंत्रिमंडळात महसूल मंत्रिपद देण्यात आले। तसंच मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनंतर 4थ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांना स्थान देण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत। शिर्डीत काल भाजपचं 2 तास विचारमंथन पार पडलं आणि यावेळी फडणवीसांनी सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका, युद्ध जिंकलो तरी पुढल्या युद्धासाठी सराव महत्त्वाचाच असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलंय। यावेळी साई संस्थांकडून शहा यांचा सन्मान करण्यात आलाय। मंत्री पंकजा मुंडे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। शिर्डीत भाजपचं अधिवेशन आयोजित करण्यात आलंय। अधिवेशनाआधी पंकजा मुंडेंनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। नितीन गडकरींच्या हस्ते महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यशवंत स्टेडियममध्ये महोत्सवाचं आयोजन केले, तर यावेळी खासदार कंगना राणौत ही महोत्सवाला उपस्थित होती। मंत्री नारायण राणेंनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। भाजपच्या अधिवेशना अगोदर राणे पिता पुत्रांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। शिर्डीत भाजपचं अधिवेशन सुरू आहे, त्याआधी भाजपच्या नेत्यांनी साई मंदिरात दर्शन घेतलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली। ज्योतिबा रस्त्यावरील घाटात चालकाचा ताबा सुटल्यानं 4चाकी गाडीचा अपघात झाला। दरम्यान अपघातस्थळी थांबून मुश्रीफांनी अपघातग्रस्तांना मदत केली। पंढरपूरच्या भाजी मंडईत शाकंभरी पौर्णिमेनिमित्त 60 प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात। शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातोय, त्यासाठी मंडईत 87 प्रकारच्या भाज्या विक्रीला आल्या। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनीमधील कामगारांना विषबाधा झाली आहे। कंपनीच्या हलगर्जीपणामुळे महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मनसेचे पप्पू पाटील कंपनी व्यवस्थापकाविरोधात चांगलेच आक्रमक झाले। सांगली जिल्ह्यात अवैध कॅफे शॉपचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिरज शहरामध्ये बेकायदेशीरपणे कंपार्टमेंट करून कॅफे शॉप चालवण्याचा प्रकार शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं उघडकीस आणलाय। या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश देऊन अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप सध्या सुरू आहे। नांदेडमधील गोदावरी नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका होणार आहे। शहरातील 13 नाल्यांचं पाणी थेट नदीत मिसळत असल्यानं संपूर्ण नदीला नाल्याचं स्वरूप आलं। अमृत योजनेच्या माध्यमातून नदीत मिसळणारं नाल्याचं पाणी पाईपलाईनद्वारे एसटीपी प्लांटपर्यंत नेलं जाणार आहे। भिवंडीच्या शहापूर तालुक्यातील किनवली इथल्या स्टोन क्रशरमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय। धुळीच्या कणांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय, तर स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांनी आरोप केला। मुंबई पालिका प्रत्येक वॉर्डात 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार आहे। बांधकामामधून उडणारी धूळ शहरातील वाढलेल्या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचं समोर आल्यानं डस्ट सक्शन मशीन घेणार आहे। या प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे। मकर संक्रांतीनिमित्त नवी मुंबईची बाजारपेठ सजली। आकर्षक रंगीबेरंगी पतंग तसेच मांजा आणि फिरकी बाजारात दाखल झाली। पतंग खरेदीसाठी नागरिकांसह लहान मुलं बाजारात गर्दी करतायत। जेजुरीत गाढवाच्या बाजाराला सुरुवात झाली आहे। गाढवाच्या बाजारासाठी सौराष्ट्र आणि अमरेलीतून 75 तर राज्याच्या विविध भागातून 200 गाढवं दाखल झाली आहेत। उद्या पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीतील बंगाली पटांगणात पारंपरिक पद्धतीनं गाढवांचा बाजार होणार आहे। रायगडच्या पाचाडमध्ये राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी मंत्री भरत गोगावलेंनी जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन आरती केली। जयंतीनिमित्त समाधीवर फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली।
इंदापुरात जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यंदाचं हे 10वं वर्ष आय कॉलेजच्या प्रांगणामध्ये शिवभक्त परिवाराकडून हा आगळा वेगळा सोहळा केला गेला। सजवलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जेधे यांची तलवार या पालखीत ठेवण्यात आली होती। बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊ साहेबांचा 427वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तर सकाळी सूर्योदयापूर्वी जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जिजाऊ भक्तांनी जय जिजाऊ जय शिवरायांचा जयघोष केला। पंढरपूरच्या धर्तीवर सिंदखेड राजामध्ये जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा व्हावी अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली। त्याचबरोबर सिंदखेड राजा इथं आंतरराष्ट्रीय स्तराचं स्मारक व्हावं अशी मागणी करण्यात आली। तर सिंदखेड राजा विकास आराखडा अतिशय संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे मिटकरींनी यावेळी खंत व्यक्त केली। नाशिकच्या येवल्यातील म्हसोबा नगर वसाहतीमधील नागरिकांनी नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा दिला। या वसाहतीमध्ये गेल्या 30 वर्षापासून मूलभूत सुविधा नाहीये, वीज, पाणी, रस्ते, स्ट्रीट लॅम्प अद्याप बसवले नाहीये, त्यामुळे या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महिला वर्ग आक्रमक झाला। मुंबईत मेट्रो सुसाट चालवण्याचा मार्ग मोकळा झालाय। नवी दिल्ली रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय। त्याशी 50 ते 60 किमी ऐवजी 40 किमी 80 किमी वेगानं मेट्रो धावणार आहे। मेट्रो गाड्यांचा वेग वाढणार असल्यानं प्रवाशांना फायदा होणार आहे। कोल्हापुरातील वारणा नगरमध्ये जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी शिवछत्रपतींची रांगोळी काढली। अनेक गावातील महिलांनी एकत्र येऊन ही रांगोळी साकारली। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही रांगोळी साकारण्यात आली। नाशिकमधील एका शिष्टमंडळानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली। पुणेगाव कालव्याचं अस्थिरीकरण करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। अस्थिरीकरणामुळे पाणी पातळी कमालीची घटणार असल्यानं शेती धोक्यात येणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उद्या पार पडणार आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे। 16 जानेवारीला त्यांचा कार्यकाळ संपणार आहे। नायलॉन मांजा विरोधात येवला ते तुळजापूर अक्कलकोट सायकल वारी काढण्यात आली आहे। जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था तसंच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा 19व्या वर्षी ही सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे। या यात्रेदरम्यान नायलॉन मांजा विरोधात जनजागृती करण्यात आली आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला, त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावं लागतंय। त्यासाठी तातडीने या मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण करावं, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टीनं दिला।